प्रजासेवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सध्या सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी जोरात सुरू आहे। विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे संबंध जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असताना आता आपण रणधुमाळी 2026 थेट मुलाखतद्वारे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 या ठिकाणी पोचलो आहोत। आपल्याशी उमेदवार जोडले गेले आहेत। प्रभाग क्रमांक 13 उमेदवार सुनीताताई कामाटी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। सर्वप्रथम आपण त्यांना पहिला प्रश्न विचारतोय की या प्रभागामध्ये आपण गेल्या किती वर्षापासून समाजसेवा करत आहात? आम्ही गेल्या 20 वर्षापासून समाजसेवा करतो खड्डा तालमीपासून। इथे हे आमचं प्रभाग क्रमांक 13चं खड्डा तालीमचं परिसर आहे। इथे सगळे समाजाचे लोक आहेत आणि आम्ही गेल्या 25 वर्षापासून चालू आहे काम। निवडून आल्यानंतर आपण मतदारांना कोणकोणती आश्वासनं दिलेली आहेत? आम्ही खूप काही कामं केलेले आहेत। सुनील भाऊ कामाटी ह्या वार्डातले नगरसेवक होते, त्यांनी खूप काही कामं केलेले आहेत आणि अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। सगळे काम त्यांनी असं केलेलं आहे। तर आता आम्ही पण आलेलं, आमचं पण पॅनल आले तर आम्ही असंच कामं त्यांचे पूर्ण करूया। यानंतर आपल्याला प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार सत्यनारायण गुरम हे सुद्धा जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। सर्वप्रथम या प्रभागामध्ये आपल्याला वार्ड होम टू होम प्रचार करत असताना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? उत्स्फूर्तपणे नागरिक आम्हाला शुभेच्छा देत आहेत। संपूर्ण पॅनल सोलापूर शहरातच मोठ्या संख्येने मताधिक्य घेऊन विजयी होणार आहे अशी मतदारच आम्हाला आश्वासन देत आहेत। तर आम्हाला अजून एक आनंदाचं हे म्हणजे गेल्या वेळचे जे नगरसेवक चांगल्या प्रकारे काम केले त्यांचं पण आम्हाला हे होतं आहे। देवेंद्रदादांच्या मार्गदर्शनाखाली शहरमध्येला मोठ्या प्रमाणात निधी मिळालेले आहे। त्या निधीचा पण आम्हाला भविष्यात फार मोठे म्हणजे फायदा होणार आहे। बरं, आपलं व्हिजन काय आहे? म्हणजे निवडून आल्यानंतर मतदारांपर्यंत आपण काय व्हिजन घेऊन पोहोचले आहात? आम्ही एक विजन असं ठरवलेलं आहे की स्मार्ट प्रभाग बनवायचं आहे। स्मार्ट प्रभाग म्हणजे कचराविरहित प्रभाग राहणार आहे, दिवाबत्तीची सोय राहणार आहे आणि तक्रारी पण स्मार्ट प्रमाणेच क्यू आर कोडमध्येच आम्ही नियोजन करणार आहोत। नागरिक घरातूनच तक्रार नोंदवावेत आणि ते म्हणजे घरापर्यंत आम्ही तक्रारीचं निवारण करणार आहोत। म्हणजे ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑनलाईन तक्रारी असं आपलं व्हिजन आहे। निश्चितपणे व्हिजन आपलं चांगलं आहे। यानंतर आपण आपले तिसरे उमेदवार आहेत मधून विजय चिप्पा यांच्याशी आपण संवाद साधतोय। तर या प्रभागामध्ये आपल्याला कोणकोणत्या समस्या दिसून आल्या? नमस्कार, मी विजय चिप्पा। या प्रभागात जेव्हा आम्ही होम टू होम प्रचार चालू होता, जेणेकरून नागरिकांच्या समस्या आहेत की ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि दिवाबत्ती स्ट्रीट लाईट वगैरे बंद आहेत काही ठिकाणी। आम्ही ते बऱ्याच प्रमाणे चालू करून घेतलेले आहेत आणि पुढेही आम्ही काम असंच चालू ठेवणार आहे। आपले देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा तर विकास चालूच आहे। भरपूर निधी त्यांनी एका वर्षाच्या 100 कोटीची निधी आणलेली आहे। या शहर मध्यसाठी प्रभाग 13साठी 13 कोटी निधी दिलेला आहे। त्या निधीच्या अंतर्गत सध्या रस्त्याचे कामं सुरूच आहेत आणि तमाम जनतेला मी आव्हान करू इच्छितो की आम्ही भारतीय जनता पक्षाला भरघोस मताने निवडून द्यावे आणि हा विकासरत्न असंच चालू ठेवावा, एवढंच विनंती। एकच प्रश्न आहे, एवढा निधी आलेला असताना पण सोलापूर शहर प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याची समस्या आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? येत्या वर्ष दीड वर्षामध्ये तेही प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होईल। आता जे 4-5 दिवसाआड पाणी येत आहे, रोज पाणी येईल याची मी ग्वाही देतो तुम्हाला। त्यानंतर आपल्याशी जोडले गेले आहेत अंबिका चौगुले यांचे सुपुत्र, ते सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। परिचय द्यावा आपला। मी सौरभ चौगुले, माझी काकू अंबिका हनुमंत चौगुले या उभारल्या आहेत प्रभाग क्रमांक 13 मधनं। आपण सगळ्यांनी त्यांना, फक्त त्यांनाच नव्हे तर सगळ्या पॅनलला भरघोस मताने विजय करावे। धन्यवाद।